नुकत्याच राज्यात पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठरल्या। 7 फेब्रुवारीला मतदान झालं आणि 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला। या निकालात महायुतीनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत बहुतेक ठिकाणी आघाडी घेतली। 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपनं विजय मिळवला, तर 2 ठिकाणी शिवसेना, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी सत्ता मिळवली। मात्र मंडळी, राज्यभर चांगली कामगिरी करूनही भाजपला परभणी जिल्हा परिषदेत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही। यामागचं मुख्य कारण ठरलं पक्षातील अंतर्गत मतभेद। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपचं स्पष्ट बहुमत हुकल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। तर दुसरीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता, मात्र रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे त्यांची ही रणनीती यशस्वी ठरू शकली नाही असं बोललं जाते। त्यामुळे आता परभणी जिल्हा परिषदेत नेमकं सत्ता समीकरण कसं तयार झालं, भाजपला बहुमतापासून का दूर राहावं लागलं आणि मेघना बोर्डीकर यांनी निवडणुकीसाठी नेमकी कोणती राजकीय फिल्डिंग लावली होती, या सगळ्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत बहुतांश पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती। त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरती न राहता आमदार खासदारांच्या प्रतिष्ठेची बनली होती। विशेष म्हणजे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या खांद्यावर भाजपनं मोठी जबाबदारी सोपवली होती। त्यांनीही ही जबाबदारी स्वीकारत परभणी जिल्हा परिषद निवडणुकीवर स्वबळावर जिंकल्याची रणनीती आखली होती। त्यामुळे भाजपला अशी अपेक्षा होती की मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळेल। मात्र पक्षातील अंतर्गत मतभेद आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपचा स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न थोडक्यात अपयशी ठरला। परभणी जिल्हा परिषदेत एकूण 54 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 24 जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला 15 जागा मिळाल्या। याशिवाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 6 जागांवर विजय मिळाला। या निकालामुळे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता आला नाही। परिणामी सत्ता स्थापनेसाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत हातमिळवणी करण्याची गरज निर्माण झाली। त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापनेचं मेघना बोर्डीकर यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं। पण मंडळी, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला बहुमत मिळू न शकण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे गंगाखेड मतदारसंघातील तिकीट वाटपाचा वाद मांडला जातोय। विशेषतः आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या भूमिकेमुळे भाजपचं गणित बिघडलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। गंगाखेड मतदारसंघात उमेदवार ठरताना गुट्टे यांनी स्वतःच्या समर्थकांना संधी देण्याचा आग्रह धरला। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुट्टे यांना अनेक ठिकाणी एबी फॉर्म द्यावे लागले। त्यामुळे फक्त 6 जागांवर बोर्डीकर यांच्या निवडणुकीचे उमेदवार उभे राहिले, तर उर्वरित जागांवर गुट्टे यांनी त्यांच्या पसंतीचे उमेदवार उभे केले। निकाल लागल्यानंतर या निर्णयाचा परिणाम स्पष्ट दिसून आला। मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या 6 पैकी सर्व 5 उमेदवार विजयी झाले आणि हे सर्व भाजपचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते होते। तर दुसरीकडे गुट्टे यांच्या समर्थकांपैकी 17 पैकी केवळ 4 उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे भाजपला मिळू शकणाऱ्या अनेक संभाव्य जागा गमवाव्या लागल्या। विशेष म्हणजे गणेश रोकडे, गणेश फड यांच्यासारखे काही मजबूत इच्छुक उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या यादीत होते, मात्र गुट्टे यांच्या आग्रहामुळे त्यांना भाजपचं तिकीट मिळू शकलं नाही। परिणामी या उमेदवारांनी इतर पक्षातून निवडणूक लढवली आणि त्यात काही जण विजयी झाले। यामुळे भाजपचं नुकसान अधिक वाढलं। या सर्व घडामोडींमुळे भारतीय जनता पक्ष 54 पैकी 24 जागा जिंकूनही बहुमताच्या 27 या आकड्यापासून दूर राहिला। त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापनेचा मेघना बोर्डीकर यांचा प्रयत्न अपूर्ण राहिला आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांचा आधार घ्यावा लागला। मंडळी, या संपूर्ण निकालाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, परभणी जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण अंतर्गत मतभेदांमुळे स्वबळावर सत्ता स्थापनेची
करण्याची मोठी संधी त्यांच्या हातून निसटली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जिल्हाभरात भाजपची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, मजबूत उमेदवार तयार केले आणि स्वबळावर सत्ता मिळवण्याची स्पष्ट रणनीती आखली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 54 पैकी 24 जागा मिळाल्या आणि पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र गंगाखेड मतदारसंघातील तिकीट वाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे भाजपचं गणित बिघडलं. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्वतः समर्थकांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आणि त्यासाठी पक्षानेही त्यांना एबी फॉर्म दिले. पण निकालात बोर्डीकर यांनी दिलेले उमेदवार विजयी झाले, तर गुट्टे यांच्या समर्थकांपैकी अनेक उमेदवारांचा पराभव झाला. याशिवाय काही मजबूत इच्छुकांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी इतर पक्षातून निवडणूक लढवली आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. परिणामी केवळ काही जागांच्या फरकामुळे भाजपला बहुमताचा 27 चा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापनेचं मेघना बोर्डीकर यांचं स्वप्न अपूर्णच राहिलं. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची साथ घेण्याची वेळ पक्षावर आली. म्हणजेच मंडळी, परभणी जिल्हा परिषद निवडणूक ही भाजपसाठी अर्धवट यशाची आणि तितकीच मोठी राजकीय शिकवण देणारी ठरली. योग्य नियोजन आणि एकजूट असती तर परभणीत भाजपची स्वबळावर सत्ता निश्चित दिसली असती. पण अंतर्गत मतभेद आणि तिकीट वाटपातील वादामुळे ही सुवर्ण संधी हुकली. त्यामुळे आगामी काळात या निकालाचा जिल्ह्यातील आणि राज्यातील राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी या संपूर्ण राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.